जगाचा पोशिंदा बळीराजा आता हतबल झालाय। गेल्या काही दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आता मी नांदेडच्या सेलगाव शिवारात आहे। आपण बघतोय हे सोयाबीन गेल्या 4 महिन्यापूर्वी या शेतकऱ्यानं या क्षेत्रात जे आहे ते सोयाबीनची लागवड केली होती, ज्यासाठी मोठा खर्च केला होता आणि आता हे सोयाबीन काढणीला आलं होतं। मात्र असं असताना तोंडचा घास जे आहे ते निसर्गाने हिरावलाय। खरं तर नांदेड जिल्ह्यात आता पाऊस नसला तरी गोदावरी नदीपात्राच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला आसना नदीला मोठा पूर आलाय आणि त्याच्या बॅकवॉटरमुळे जे आहे ते पुन्हा शेतकऱ्याच्या जखमा ओल्याच्या ओल्याच राहिलेल्या आपल्याला पाहायला। खरं तर यापूर्वी नांदेड जिल्ह्यात 6,38,533 हेक्टर शेती पिकाचं नुकसान झालं। हा मोठा आकडा असताना आता पुन्हा या आकड्यात भर पडणार आहे। यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आणि आता पुन्हा गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे हे सोयाबीनचं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर या सोयाबीनच्या भरोश्यावर शेतकऱ्याचा संसाराचा गाडा होता, मुलाचं शिक्षण होतं, मुलांची लग्न होती। मात्र निसर्गाने जे आहे ते होत्याचं नव्हतं केलं आणि आता शेतकरी जे आहे ते प्रचंड हतबल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता सेलगाव शिवारातील ही सगळं दृश्य आपण पाहतोय। या सोयाबीनला शेंगा राहिलेल्या नाहीत, जी पानं होते ती सुद्धा काळी पडलेत। गेल्या अनेक दिवसापासून हे सोयाबीन जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली आहे, त्यामुळे शेतकऱ्याची अशा प्रकारे वाताहत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। मामा, काय नाव आहे, किती एकरवर सोयाबीन पेरलं होतं, किती नुकसान झाले? नदीच्या कडेनं सर्व सोयाबीनच आहे। नदीच्या कडेनं जवळपास 80% आमच्या इथं सोयाबीन आहे। मग 10% काही, 5% केळी, काही ऊस, काही कापूस, काही याच्यामध्ये इतकं आहे। 80% सोयाबीन आमचं टोटलच गेलेलं आहे। काहीच नदीच्या कडेनं तर काहीच राहिलं नाही आणि गावा जे नदीच्या कडेनं नाही ते पण गेलेले आहेत, काहीच राहिलं नाही सोयाबीनमध्ये। एक दाना न व्हायला तयार आहे। कापणीला मागे पाहता की तुम्ही सोयाबीनला काय ते हे काही इथं एक दाना नाही, इथं कापायचं मागे कापणंच बंद करणार। कशाला कापायचं? कापून सोडून द्यायचं, ट्रॅक्टर फिरवायचं याच्यावर। नांदेड जिल्ह्यात जे आहे ते सरकारनं मदत जाहीर केली, तुम्हाला एकरी 3,400 रुपये भेटणार आहे। एकरी 3,400 काय होणार आहे आमचं साहेब? आम्हाला एकरी 50,000 रुपये पाहिजे ना। 50,000 कमीत कमी एकरी पाहिजे। 3,000 तर आमचा निंदायला खर्च झालेला आहे। पेरणीचा खर्च किती आम्हाला 30,000 झालेला आहे। 30 ते 40,000 पेरणी कापणी म्हणजे 30-40,000 आम्हाला उरतातच एकराला 10-15,000 लय उरत। भाव नाही, काही नाही, 4,000 भाव काय पडणार आहे आम्हाला? मग सांगा, तुमचं किती नुकसान झालं, किती एकरवर? माझं 3 एकरवर नुकसान झालं, पूर्ण सोयाबीन होतं। या सोयाबीनच्या भरोश्यावर आता काय कामं होती? सोयाबीनच्या भरोश्यावर आता काहीच होईना ना, शिक्षण होईना, लग्न होईना, आता दसरा दिवाळी हे असं कसं काय कशामुळे करणार आपण? शासनाच्या 50,000 एकरी जरी दिली तर लग्न कशामुळे होणार? लाख 2-2 लाख रुपये हुंडे लागलेत मुलीच्या लग्नाला आणि 50,000 काय होणार आहे? सोयाबीनला कमीत कमी 4,000 रुपये भाव आहे, होते 5 क्विंटल, 20,000चं सोयाबीन व्हायला आता होते काय 5 क्विंटल? आता कुठलं होईल 5 क्विंटल? काहीच होईना याचं। आता सगळं कापून निंदनाचा खर्च सुद्धा याच्यातून निघणार नाही ना, सगळं घरूनच द्यावं लागेल आम्हालाच। कुठेतरी मजुरीला जावं लागणार ना, शेती सोडून देऊन। शेतात तर काही पडलंच नाही। आता काल मंत्री सुद्धा आले ते संजय राठोड, त्यांनी सगळी पाहणी केली, शेतकऱ्यांनी काळजी करू नये म्हणले, तरी तुम्ही काळजी करायली। काळजी तर करावंच लागणार आहे ना। मग आता ते थोडंसं आम्हाला काही भरपाई करून देणार आणि त्याच्यानं काय पुरतं का? आम्ही कोणाकोणाला भरपाई करून देणार? त्याच्या भरपाईनं आम्ही काही जगू शकत नाही। आमचं आम्हालाच पाहिजे ना काहीतरी, आम्हालाच शासनानं काहीतरी भाव द्यावा आमच्या हमी पिकाला। असे जर नुकसानी होऊ लागले तर शेतकरी कुठून जगल? जगू शकत नाही असा शेतकरी, असे नुकसानी होत असल्या तर। म्हणून शासनानं काही मदत, आता हे लढलेले जे आसू पुसायचं काम आहे, दुसरं काहीच नाही। आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत, काय नाव आहे तुमचं? संतोष राजेगुरे माझं नाव आहे। माझ्याकडे 4 एकर सोयाबीन आहे। तर निसर्गाचा कोप पहिला झाला आमच्यावर आणि निसर्गाच्या अगोदरचा एक कोप म्हणजे शासनानं आमच्यावर दुसरा कोप केला, ते म्हणजे पीक विम्याच्या ट्रिगर्स। ते 4 ट्रिगर्स होत्या, स्थानिक आपत्ती असेल, वैयक्तिक पंचनामा असेल, हे शासनानं बंद करून सगळ्यात मोठा घाला आमच्या शेतकऱ्यावर केलेला आहे। कारण आज आमच्याकडं सोयाबीनला काहीच नाही, अक्षरशः पुरातले तर गेलेच, जे बगैर पुरातले आहेत त्यांचं बी पाणी आज कापणी पश्चात आले। तर वरून दररोज पाऊस पडतो, दररोज पाऊस पडल्यामुळे त्याला ओल्या शेंगामधून कोंब येतात
ओल्या शेंगामधून सुद्धा कोंब यायले, तर आम्ही आज कोणाकडे जावं? एक तर पीक विमा कंपनीला आम्ही क्लेम करू शकत नाही की पीक विमा कंपनी आमच्याकडे यायला तयार नाही, आम्हाला विचारायला तयार नाही आणि पाहायलाही तयार नाही. सरकारचे एक मेसेज घुमते की 8,500 रुपये हेक्टरी आम्ही मदत देणार. 8,500 रुपये हेक्टरी म्हणजे आम्हाला जवळजवळ 3,400 रुपये एकरी मदत होणार. तर आम्ही स्वतः 3200 रुपयाला बॅग, 27 किलोची बॅग आम्ही 3200 रुपयाने विकत घेतलेली आहे. ती पेरणीला 1,000-1,500 रुपये लागतात, 1,500-1,800 रुपयाचं खताचं पोतं लागतंय, त्याला मेहनत लागते, मजुरी लागते, औषध लागतंय, फवारणी लागते. सगळं केलं आम्ही. आतापर्यंत जवळजवळ एकरी आम्ही 20-25 हजार रुपये सोयाबीनमध्ये घातलेत आणि 1 क्विंटलही सोयाबीन होईल अशी आशा नाही. तुम्ही पाहताच समोरच आहे, एक दाणाही उरलेला नाही त्याच्या. तर आम्हाला आमचं असं म्हणणं आहे की सरकारनं कमीत कमी आम्हाला 50,000 रुपये एकरी मदत करावी आणि आमचं सरसकट कर्ज माफ करावं. आणि पीक विम्यासाठी जे ट्रिगर्स आलेले आहेत ते काढून टाकून वैयक्तिक लाभाचे पंचनामे करून आम्हाला जी काही मदत होईल ती पीक विमा कंपनीतर्फे द्यावी, सरकारनेही द्यावी आणि आमचं सगळ्यात मोठं म्हणजे कर्ज माफ करावं शेतकऱ्यांना. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कोणताही पर्याय नाही. आणि ऊसाचे असतील, केळीचे असतील, केळीचे जर विचार केले तर तुम्ही 300-250 रुपये भाव आहेत. ठीक आहे, धन्यवाद. निश्चित आपण बघतोय हे सगळे शेलगावचे शेतकरी होते ज्यांनी आपल्या व्यथा मांडल्यात. 3,400 रुपये एकरी येतात, 3200 रुपयाला 27 किलोची बॅग घेतली. शेतकऱ्यांना किमान एकरी 50,000 रुपये द्यावेत, आमचं कर्ज माफ करावे अशी मागणी या सगळ्या शेतकऱ्यांना केली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, शेलगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.